सुंदर जान उभे विटेवरी सुंदर जान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी कर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पिता पिता हार गला कासे पीतांबर अवड़ निरंतर है जान अवड़ निरंतर है जान तुलसी हार गला कासे पीतांबर 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 मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंड रे तळपते द्रव द्रवणी मकर कुंड रे तळपते द्रवणी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे तुलसी हार गला कासे पीतांबर निरंतर हे निरंतर है जान तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे तुका माझे सर्व सुख तुका माझे हे
मने माझ हेच सर्व सुख तुका मने माझ हेच सर्व सुख तुका मने माझ हेच सर्व तुका माने माझे हेच सर्व
कृष्ण हरी हरी जय राम हरे हरी जय राम रूप पाहता दुचनी रूप पाहता रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने झाले हो साजनी साजनी झाले हो साजनी साजनी सुखदाय वो साजने दोहार वरवा वरवा सुकृताची जोडी जोडी बहु सुकृताची जोडी हरी
वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करिला भाव प्रीती करिला भाव प्रीती करिला भाव प्रीती ऐसे कळवळ्याची जाते करे लाभावे करे लाभाविना प्रीती करे लाभाविना प्रीती विभाग वाहे त्याचे सर्वस्व तुझा है त्याचे सर्वस्व तुझा कोठे बार वाहे त्याचे सर्व सोयी त्याचे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावन ओझे तुम्हा संतावन ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करिला भाव प्रीती लाभाविन प्रीती करिला भाव प्रीती ऐशी वाड्याचे जाते करे लाभाविना प्रीती करे लाभाविना प्रीती करे लाभाविना प्रीती विनोबान कुमार विनोबान रे नात बीज द्या बरं थोडं लेकुराचे हित 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 लेकुराचे नात लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुरा
करिला 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 बाबिन करिला बाबिन करिला करिला बाबिन करिला करिला भावे करिला
लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती गेन दे गेन आणि लेवल करीला भावीन प्रीती लेवलचं बटन वाढव आतला आवाज पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे असं राहत ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सुखान देवा मूर्ती उदार सुखान देवा देवदारा हे मुक्ताबाई नमो त्रिकोण पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिकोण पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवा आद्यत्रय जननी देवा जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिव मोही हरऊ कलेस बिका हे दुका भंजन हे दुका भंजन शाबाश मारुति नंदन गोड 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 सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार सुख विनती बारंबार पवन सुख विनती बारंबार जय हो पवन सुख विनती बारंबार पवन सुख विनती भिन्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गुणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संताचा वार करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या देवादी देवा
कृपाळू वा केशवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आधी करून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. एक आईचं वर्ष श्राद्ध आहे. त्या संबंधातून वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतला संत जीवनाला संत महात्म्यांना आईचं दृष्टांत दिलेलं आहे. या विश्वातले संत कसे आहेत तर ते आईसारखे आहेत. म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, बाळकृष्ण बाबा, भास्करगिरी महाराज, किसनगिरी महाराज, जेवढे संत आपल्या भागात झाले, मराठवाड्यात महाराष्ट्रात झाले, ते सगळे संत कसे असतात तर ते आईसारखे असतात. आई कशी आहे? लेकराचे हित वाहे, लेकराच्या हितासाठी प्रयत्न करणारी, लेकराचा विचार करून तिच्या चित्तामध्ये दुसरा विचार नसतो. माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, माझं बाळ चांगलं जगलं पाहिजे, मला नसेल तरी चालेल पण माझ्या बाळाला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, अशी जी आई आहे व्यवहारामध्ये. ऐसी कळवळ्याची जाती, कळवळा नावाचं एक तुझं हृदय आहे, दगडासारखा गोळा पोटामध्ये सांभाळते, आपल्याला 9 महिने 9 दिवसानं जन्माला घालते आणि दगडासारखा गोळा सांभाळून जन्माला घातल्यावरही लेकराचं सर्वस्व जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत वाहते. अशी जी आई आहे असेच आमचे संत आहे. आई जशी तसे संत आहेत. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आईचा दृष्टांत दिलाय, आईचं रूपक केलंय आणि संत जीवनाला आईचा दृष्टांत देऊन सजवलेला आहे. प्रसिद्ध अभंग आहे, पाठातला अभंग आहे, नेहमी भजनातला अभंग आहे, गोड आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 सव्वा 12 या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या सावखेडा नावाच्या गावी, तीर्थक्षेत्र गाव आहे. भगवान नृसिंह लक्ष्मीचं पवित्र जागृत असं मंदिर आहे. रामप्रभू आहेत, महादेव आहे, बजरंगबली आहेत, खूप गोड मंदिर आहे. आणि या पवित्र मंदिराच्या समोर, नृसिंह लक्ष्मीच्या मंदिराच्या समोर गेल्या वर्षी या मुळे परिवाराच्या जीवनामध्ये एक दुःखद घटना घडली. एवढ्या लवकर कुणाची आई जाऊ नये, कुणाचीच जाऊ नये. 70-80च्या पुढे आई गेली तर तिचा सोहळा करता येतो, ढोल ताशे लावून टाळ मृदंगाच्या मिरवणुकीमध्ये आपण तिला वाटी लावतो. पण फार कमी वयात, अजून मुलाचं लग्न नाही, अशा वयात ज्या वेळेला माय सोडून जाते फार दुःख होत असतं त्या घराला. व्यवहारामध्ये ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ते अनाथ असतात महाराज. एखाद्या वेळेला मी तर असं म्हणेल बाप असला तरी मुलं अनाथ असतात, पण आई गेली की मग जास्त अनाथ होतात. बाप एखाद्या वेळेला बाप आईचं कर्तव्य पार पाडू शकत नाही, बाप बापाचं कर्तव्य पार पाडू शकतो. बाप काही कमी नाही, सामान्य नाही, मोठाच आहे, पण बापाला कमी लेखायचं नाही आपल्याला. पण बाप एखाद्या वेळेला आईचं कर्तव्य पार पाडू शकत नाही, पण आई मात्र बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडते. म्हणून विश्वाच्या वेदामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये पहिलं घोष वाक्य आहे, मातृदेवो भव. आपल्या आईची पूजा करा, आई आपली देव आहे. मग पितृदेवो भव, आचार्य देवो वा तिथे हो, पण अगोदर सगळ्यात मातृदेवो भव. म्हणजे मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला. या विश्वाच्या बाजारात व्यवहारामध्ये निरंतर सात्विक प्रेम पाहणा देणारी आपली आई असते. आणि ती आई गेली की मग दुःखाचा डोंगर घरामध्ये कोसळतो. असाच एक मोठा डोंगर पर्वतासारखा या मुळे परिवारावर कोसळला. या 2ही मुलांच्या, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, यांच्या वरती कोसळला. आणि कैलासवासी सौभाग्यवती छायाताई राजू मुळे, या मुळे परिवारातल्या या आईचं जाणं गेल्या वर्षी झालं. जो आलाय त्याला जावं लागतं, पण एवढ्या लवकर नव्हतं पाहिजे. पण ही आई निघून गेली आणि त्यानंतर आमच्या आईच्या प्रत्यर्थ एक गोड कार्यक्रम झाला पाहिजे, तिला भावपूर्ण आदरांजली मिळाली पाहिजे. आमच्या आईनं जिवंतपणे आम्हाला आशीर्वाद दिले आणि जी कुठं असेल तिथून तिनं आम्हाला आशीर्वाद द्यावे, यासाठी या 2ही मुलांनी, मुलींनी, परिवारांनी, त्यांच्या दिरांनी, त्यांच्या पतींनी, त्यांच्या संपूर्ण मुळे परिवारानं आपल्या आईच्या प्रत्यर्थ या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं कीर्तन आयोजित केलं. आईचा वर्ष श्राद्धाचा सोहळा आहे, आईचं पुण्यस्मरण आहे.
त्या निमित्तानं जो अभंग आपण घेतलाय तो बहुतेकांच्या पाठातला संत जीवनाला आईचा दृष्टांत देणारा अभंग. प्रश्न असा आहे कैलास महाराज की आईचा दृष्टांत का दिला असेल? व्यवहारामध्ये खूप दृष्टांत देण्यासारख्या जागा आहे. आईच उपकार करते असं नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. किती उपकार आहे गायीचा. परोपकाराय दुहंती गावा, सुभाषित सांगतं उपकारासाठी गाय जन्माला आहे. दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. बरं किंबहुना कृषीजीने गोधनी राखुनी वर्तनी, माऊलींची ओवी बरं का. कृषी गौरक्ष वाणिज्यम या पदावर 17व्या अध्यायात माऊलींनी खूप सुंदर गायीबद्दल ओव्या लिहिल्या. किंवा नाथ महाराजांच्या, ज्ञानोबारांच्या, निळोबारांच्या गायीसाठी खूप गवळण येत नाही. गायी गोपाळ सवंगडे वना, गाय सांगता येते कीर्तनात बरं काय का. ती आपल्या धर्माची माय. मग गो माता ती आपल्याला दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड देते. मग आईचा दृष्टांत देण्याच्या ऐवजी गायीचा द्यायला पाहिजे. का बरं आईचा दिला? गायीचा दृष्टांत का दिला नसेल तर त्याचं कारण आहे. गाय उपकार करते संदीप महाराज, पण निरंतर करत नाही. तिचं दूध आटलं की ती निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. तिचा उपकार आहे नाही असं नाही, श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, अतिउत्तम आहे, पण ती गाय हजारे महाराज निरंतर उपकार करू शकत नाही. दूध आटलं तिचं उपकाराला ती अपात्र ठरते. गंगा उपकार करते. गंगा गोदावरी जवळ आहे आपल्याला. गोदावरीचा उपकार इतका आहे की गोदावरीनं जर पाणी दिलं नाही तर आपली शेती चालणार नाही, आपलं जीवन चालणार नाही, आपलं जीवन नेस्त नाबूत होईल महाराज गंगा नसेल तर. एवढी पवित्र गंगा आहे, म्हणून तिला घाण करू नका, दूषित करू नका. काल एका जणानं फार सुंदर त्या रील्सला टाकलं होतं की गंगेला स्वच्छ करणं म्हणजेच दूध अर्पण करणं, गंगा स्वच्छ ठेवणं म्हणजेच महादेवाची भक्ती आहे. गंगेतलं पाणी घाण नाही केलं पाहिजे. इतकी सुंदर असली पाहिजे ती गंगा, वाहताना आनंद दिसला पाहिजे. गोदावरी 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 जर रोज 10 वेळेला म्हटलात ना, तुमच्या जीवनातलं सगळं पाप नष्ट करते. वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. किती गोड चाली, किती आपल्याला म्हणता येईल. वाचेनं जरी गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, गंगा, गोदा, तुम्हाला जे म्हणता येईल ते वाचेनं जरी म्हटला तरी गंगा पवित्र करते. धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. काय नाथ महाराजांच्या ओव्या आहे. एवढी पवित्र गंगा आहे का पीडित पापताप, पोकित त्रीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. खूप ओव्या आहेत माऊलींच्या गंगेसाठी. गंगेचे पाणी, आपण गंगेचं पाणी हातामध्ये घेतो, गंगेलाच अर्पण करतो. एवढी पवित्र गंगा आपलं पाप धुते. झाडी कडीकारच्या वृक्षांना पाणी देते, शेतीला सांभाळते, प्यायला पाणी. कैलास महाराज गंगा जर एवढी उपकार करते तर आईचा दृष्टांत देण्याच्या ऐवजी गंगेचा द्यायला पाहिजे. का बरं गंगेचा दिला नाही? त्याचंही उत्तर सावखेडाकर असं आहे, गंगा पाऊस पडला नाही ती जर आटली तर नुसतं वाळवंट राहतं तिच्यात, ते तुमच्यावर सदैव उपकार करू शकत नाही. दुष्काळ पडला की ती उपकाराला पात्र ठरत नाही, तिचा उपकार निरंतर नाही. झाडं उपकार करतात, 4 महिने फळं देतात आपल्याला. आता तुम्हाला आंबा खायचा तर मग तुम्हाला माझा भेटेल, स्लाईस भेटेल. ओरिजिनल आंबा तुम्हाला चैत्रात मिळेल. तुम्हाला अक्षय तृतीयाला दशहारी आंबा, केशर आंबा मिळेल, हापूस मिळेल, रायगड मिळेल, सगळे मिळतील तुम्हाला. पण आता नाही. तेव्हा पेट्याची पेट्या लोक पाठवतील तुम्हाला, पण उन्हाळ्यात, हिवाळ्यात नाही, मागच्या ऑगस्ट मध्ये नाही, पावसाळ्यात नाही. का बरं? त्याचं एकमेव कारण आहे, ऐका. झाडं उपकार करतात पण 4 महिने करतात. परोपकाराय फलंती वृक्षा. 4 महिने झाड फल देतं. झाडाचाही दृष्टांत दिला नाही, ते निरंतर देत नाही. चला, सूर्य उपकार करतो नारायण आपल्यावरती. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. माऊलींची ओवी आहे. जगाला राणीव म्हणजे फुकट प्रकाश देतो, फुकट. अजून कधीच सूर्यानं लाईट बिल मागितलं नाही. अजून असं पत्र आलं का तुम्हाला? सावखेड गावाशी खूप लाईट वापरली माझी, मला लाईट बिलाचे पैसे पाठवा. फुकट प्रकाश आहे. सूर्यनारायण फुकट प्रकाश देतो. इतका प्रकाश देतो की जगाला, प्रत्येक वनस्पतीला देतो. त्याचा दृष्टांत का दिला नाही?
म्हटले कारण सूर्य सुद्धा निरंतर उपकार करत नाही, दिवसा करतो रात्री करू शकत नाही. दिवसा उपकार आहे त्याचा, पण रात्री जर आला असता सूर्य तर मग आपलं लाईट बिलच आलं नसतं, कधीच लाईट बिलाची गरज पडली नसते. का? तो दिवसा उपकार करतो, रात्री करत नाही. म्हणजे जेवढे उपकार आहेत, माणसं सुद्धा उपकार करतात बरं, माणसं सुद्धा उपकारासाठी जन्माला आलेली आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार. टाकाचे उपकार तरी करा, आवाज. टाकाचे उपकार तरी करा, टाकाचे उपकार तरी करा. बाबा नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. किती उंच प्रमाणे, किती गोड चाले, किती शब्द गोड आहेत. अर्थ काय? ताकाचे उपकार नाही, त्याच्या पुढे तुकोबाराय म्हटली, निदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या. देत चला, माणसाचं देणं कर्तव्य आहे. एक वाक्य ऐका, लोक म्हणतात हे सप्ते का ठेवायची, आई वडिलांची कीर्तन का, देण्यासाठीच महाराज, असे तुम्ही देऊ शकत नाहीत महाराज. असा माणूस देत नसतो, जेव्हा गरज पडते तेव्हा देतो. आणि एक वाक्य ऐका माझं, जो देतो त्याचंच नाव होत असतं, सांभाळून ठेवतं त्याला काही मिळत नाही. सांभाळणाऱ्याचं नाव नाही, ज्याने दिलं त्यांचं नाव आहे. अंगावरची कातडी काढली शंभू बाळाची. छत्रपती संभाजी महाराजांची कथा वाचा. 41 दिवस साखळदंडानं बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, तप्त अशा सळ्या केल्या, तप्त सळ्या, त्या लाल सळ्या डोळ्यामध्ये घातल्या रे. ज्या डोळ्यानं स्वराज्य पाहिलं होतं, ज्या डोळ्यानं शिवाजी महाराजांना पाहिलं होतं, ज्या डोळ्यानं महाराष्ट्र पाहिला होता, ज्या डोळ्यानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता संस्कृतमध्ये. कितीतरी भाषा येत होत्या माझ्या राजाला, कसलंच व्यसन नव्हतं माझ्या शंभू बाळाला. ऐका रे, अशा शंभूबाच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. पोरांनो सांगू द्या मला, जगदंब म्हणतो काय, त्याची जीभच हसडून टाका. सांडशी म्हणजे जीभ धरली रे, लाल करून त्या सांडशीने जीभ ओढून टाकली रे. तरी आतून मन म्हणत होतं जगदंब जगदंब जगदंब. 42 दिवस अंगावरची अशी जागाच नव्हती, तिथून रक्त गळत नव्हतं, पण हुस नाही, हा नाही, फक्त जगदंब एवढाच आवाज येत होता. हो, तरुणपणामध्ये शरीर त्याग करून धर्मासाठी दिलं, देशासाठी दिलं, स्वराज्यासाठी दिलं. 500 कोटी रुपये चित्रपट कमवायला लागले. जिल्ह्याचं नाव संभाजीनगर आहे, चौका चौकात संभाजी महाराजांचा पुतळा आहे, कळ्यामध्ये शिवाजी महाराज आहेत, कपड्यावर शंभू बाळ आहे. दुसऱ्यासाठी जगा, लोक तुम्हाला मुजरा करतील, तुमचे पुतळे उभे करतील, तुमचा इतिहास सांगतील, तुमच्यावर चित्रपट काढतील. लोक तुम्हाला कधीच मरू देणार नाही. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, तुमच्या मातीला सुद्धा लोक येणार नाही. दुसऱ्यासाठी जगून बघा, पंगत घालून बघा, दुसऱ्यासाठी थोडंसं जगा. आणि एक वाक्य सांगू, जो दुसऱ्याचा विचार करतो ना त्यालाच देव श्रीमंत करतो. कैलास महाराज, माझं वाक्य आहे आणि माझं जीवन आहे. दुसऱ्यासाठी थोडंसं जगा, थोडं जास्त नका देऊ, थोडंसं जगत चला, थोडंसं देऊन बघा. तुम्ही दुसऱ्याचा विचार केला रे, केला संदीप महाराज, की नक्की तुम्ही मोठे होता, श्रीमंत होता, यशस्वी होता. मी काल त्या फेसबुकला एक पोस्ट वाचली, फार आवडली मला, फार आवडली. सांगतो मी ती कीर्तनात, तुम्हाला आठवली म्हणून मला. म्हणे एक भिकारी भीक मागत होता, एक भिकारी भीक मागत होता, आणि भीक मागता मागता त्याच्या समोरून योगायोगानं अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ गेला. काय त्याचं भाग्य. भीक मागत होता आणि समोरून कृष्ण आणि अर्जुनाचा रथ चालला होता. जरा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, फार गोड्या. आणि ज्यावेळेला भगवंताचा रथ आणि तो अर्जुनाचा बाग बसलेला निघालेला रथ त्यानं पाहिला, हात जोडले, ओ काहीतरी द्या हो अर्जुन महाराज, तुम्ही कुरुक्षेत्रावर युद्ध केलं, तुम्ही धर्मराजाचे बंधू आहेत, तुम्ही राजा आहेत, काहीतरी द्या हो. भिकाऱ्यानं भीक मागितल्यामुळं त्या अर्जुनानं आपल्या जवळचे 2 असे सोन्याचे नाणे त्याच्या हातात टाकले. सोन्याचं नाणं म्हणजे 50 लाखाला 1 धरू आपण, 2 नाण्याची 1 कोटी रुपये. भीकच मागायची गरज राहिली नाही हो संदीप महाराज.
2 नाणे अर्जुनानं त्या भिकाऱ्याच्या हातात टाकले, उड्याच मारायला लागला. काय भीक मिळालं, काय दान मिळालं म्हणलं. आज इतका सुंदर बंगला बांधतो, म्हटलं मस्त बंगला बांधतो, मस्त काम करतो, अजिबात कुणाला काही द्यायची गरज नाही, काही नाही. म्हटलं आता मस्तपैकी बंगला बांधतो, कुठं जायची गरज नाही. असे 2 सोन्याचे नाणे घेऊन रस्त्याला लागला म्हणे. तर रस्त्याला लागल्यावर कैलास महाराज 1 किलोमीटर गेला तर तेवढ्या 2-4 चोरानं पाहिलं, मरणाचा हाणला, हातातले सोन्याचे नाणे घेतले, चोर गेले निघून. हा पुन्हा भिकारी झाला, पुन्हा रडायला लागला, पुन्हा भीक मागायला लागला. पलीकडच्या बाजूने भीक मागत होता, त्या बाजूने अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ पुन्हा आला. अर्जुनानं पाहिलं हा परत भीक मागतो. अरे मी का तुला सकाळीच 2 नाणे दिले ना सोन्याचे. चोराने नेले म्हटले, महाराज मारलं, मला घेऊन गेले, माझ्या नशिबातच नव्हते की काय, गेले म्हटले ते. असं अर्जुनानं त्याच्या जवळचा एक हिरा दिला, हिरा कोहिनूर हिरा, अब्जावधी रुपयाचा. धर म्हटले, हे धर, तुला काय नाण्याचा विचार करतो, चोरांनी नेले, धर हा हिरा. हिरा दिला म्हणे संदीप महाराज हातात. आता तर इतका खुश झाला, आता तर जिल्ह्यात नाही असं घर बांधतो म्हणला, जिल्ह्यात नाही असं 1 नंबरचा बंगला उभा करतो, भारीतल्या गाड्या आणतो, आता तर कमीच नाही म्हटला. जसा अर्ध्यात गेला, घरी गेला, त्याच्या घरात जुनं घर, ते मडक्याची अशी थप्पी लावलेली, रांग लावलेली होती, त्या मडक्यामध्ये हिरा ठेवला मडक्यामध्ये. आणि नेमकं घराच्या बाहेर काहीतरी कामाच्या निमित्तानं गेला तर बायको आली, तिला पाणी भरायचं होतं. कधी नव्हे तेच मडकं तिनं पाणी भरायला घेतलं, तिने काही पाहिलं नाही. जशी नदीत पाणी भरायला गेली, मडकं पाण्याने भरलं, पण मडक्यातला हिरा नदीत वाहून गेला. जशी घरी आली, पाहत होतं मडक्यात हिरा नाही, पुन्हा रडायला लागला. गेला म्हटलं हिराही गेला, काही नशिबात नाही, पुन्हा रडायचा, पुन्हा भीक मागायला लागला म्हणे. आता काय पर्यायच नाही ना दुसरा. 2 नाणे आलते, ते गेले, हिरा आलता, तो गेला, पुन्हा भीक मागायला लागला म्हणे. भीक मागता मागता पुन्हा अर्जुनाचा रथ आला. तर अर्जुन म्हटले, भगवान म्हटले, अर्जुन आता तू देऊ नको, याला तुझं बाद झाला आता. मग भगवंताने जवळचे 2 रुपये दिले त्याला. 2 रुपये किती दिले? 2 रुपये. आतापर्यंत कोट्यावधी दिले होते, आता भगवंतानं 2 रुपये दिले. फार दृष्टांत गोडे, संपल्यावर कळेल तुम्हाला, ऐका. 2 रुपये हातात दिले, जरा ऐका. आणि 2 रुपये घेतल्यावर हा रस्त्याला लागला तर समोरून एक नदीतून मासे विकणारा येत होता. तर त्या मासे विकणाऱ्यातला एक मासा तडफड मारायची तडफड करत होता, पाण्यातून बाहेर आलेला, जेवणा वेगळी मासोळी आपण प्रमाण देत तैसा तुका तळमळ करत होता तो मासा पाण्यात जाण्यासाठी. याला दया आली हो, आणि यानं विचारलं, कितीला रे मासा? 2 रुपयाला. एक काम करा म्हटलं, हे 2 रुपये धर बाबा, तुला तुझं कल्याण हो बाबा, पण ते मासा दे बाबा, त्याची तडफड मला पाहावे ना. तो मासा घेतला. ऐका, आतापर्यंत स्वतःच्या बंगल्याचा, घराचा, दाराचा विचार करत होता. देवानं 2 रुपये दिले तेव्हाच त्यानं दुसऱ्याचा विचार केला, म्हणजे माशाचा विचार केला. मासा घेतला, जरा माझ्याकडे बघा, आणि तो मासा नदीत सोडायला गेला. जसा मासा नदीत सोडला, त्या माशानं सुळकी मारली, तो आपोआप हिराच बाहेर आला. नदीत पडलेला हिरा बाहेर आला. बापरे म्हटलं, हिरा तर परत आला. जसा निघाला तसा जोरात आनंदानं उडायला लागला. क्या बात आहे, हिरा सापडला. जोरात आरडायचं, जोरात वरडायला लागलं. तर ते चोर तिथं बसलेले होते, ते म्हटले, नक्की याला आपलं नाव कळालं, सगळ्या गावात आपल्याला वाटा केल्याशिवाय राहणार नाही. दाऊदे म्हटले, आरडू नको बाबा, हे तुझे 2 सोन्याचे नाणे धर बाबा, पण गावात सांगू नको, आमची इज्जत घालू नको. 2 सोन्याचे नाणे परत आले, हिरा परत आला. कधी आलं पण हे जरा नीट ऐका. कधी जेव्हा 2 रुपयाचा विचार दुसऱ्यासाठी केला, जेव्हा तुम्ही मासा सोडण्याचा विचार केला, तुमचा हिराही परत आला, 2 सोन्याची नाणी परत आली. दृष्टांत शिकण्यासाठी आहे. थोडंसं देत चला. आईसाठी द्या, वडिलांसाठी द्या, मंदिरासाठी द्या, गावासाठी द्या, देशासाठी द्या, धर्मासाठी द्या. तुम्हाला जसं देता येईल तसं देत चला. माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. म्हणून किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है, कहीं दुख है, कहीं सुख है, कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचा देणारा माणूस असतो. माणसाचा धर्म आहे देणं, माणसाचा जन्मच देण्यासाठी महाराज. म्हणून लक्षात ठेवा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडं तरी करत चला, एक पंगत घालत चला, वर्षातून 1 वारी करत चला. माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. मग माणसं जर देतात, माणसं जर लोकाला पंक्ती घालतात, तर माणसाचा दृष्टांत का दिला नाही?
माणसं देतात पण काही काळ देतात. हो जास्त म्हणतात आता 1 वर्ष दिलं बाबा डबल मागू नका, 1च वर्ष पुण्यतिथी घालतो बाबा आता माझ्याकडे पैसे नाही म्हणतात. असून सुद्धा नाही म्हणतात. माणसाचाही उपकार अर्धवट आहे, निरंतर नाही. हो माणसाचाही निरंतर नाही, गायीचाही निरंतर नाही, झाडाचाही निरंतर नाही. ऐका रे, गंगेचाही नाही, गायीचा सुद्धा नाही, सूर्याचा सुद्धा नाही. निरंतर उपकार जगात कोण करतं? मज निरंतर जागविते. आवाज चांगला दे बाळा, भक्कम दे आवाज. आवाज दे, आवाज काय सांगू आता वा वा कैलास महाराज, क्या बात है. काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार. जरा केन आणि विको दे, केन आणि विको त्या माईक. शिट्टी नको वाजवू दे, शिट्टी नको, कमी राहू. मज निरंतर जागविते. वा वा. वा कैलासजी, वा वा. काय आवाज. वा वा गायन, वा वा. भाव उतराय काय जावे त्यासी. भाव उतराय. वा वा, काय गोड चाल आहे. हॅलो. काय गोड आवाज आहे. तुम्ही म्हणायला लागले की लोक डोळे झाकून घेतात बरं का महाराज. मस्त असं समाधीमध्ये जाऊन डोलतात. वा, गायकच तसे आहेत. हजारे महाराज, कैलास महाराज प्रसिद्ध झालेत महाराष्ट्रामध्ये. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात लोक यांना. रोज मागणी आहे म्हणून अगदी काय सांगू आता संताची उपकार. इथंच फक्त शब्द आहे बरं का. काय सांगू आता झाडाची नाही, काय सांगू आता गंगेचे नाही, काय सांगू आता माणसाचे नाही. का? बाकीचे उपकार निरंतर नाही. एकच उपकार आहे संतांचा, मज निरंतर जागविती. निरंतर झोपताना ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करतात, आंघोळ न करता वाचा तरी उपकार करतात, ऐका ऐका बालपणात वाचा तरी उपकार करतात, विटाळात वाचा तरी उपकार करतात, कोणत्याही काळात वाचा. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. आळंदीमध्ये एक आई आहे, त्या आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कधी केलं? बाळ गर्भात असताना. बाळ गर्भात होतं, पहिला महिना लागला आणि तिला कळालं मला बाळ आहे. दुसरं कामच नाही केलं त्या आईनं. ज्ञानेश्वरी हातात घ्यायची, माऊलीच्या मंदिरात जायचं, आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सारखं चिंतन, सारखं पारायण. तर तिला मुलगा झाला, संदीप महाराज. मुलगा झाला, मुलगा रांगायला लागला. रांगता रांगता थोडा पहिलीला गेला, दुसरीला गेला, तिसरीला, चौथी, आता पाचवीला आहे. पाचवीच्या वर्गात पोरगा आहे. चमत्कार ऐका, पाचवीच्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठे. का पाठे? आईनं काळ चिंतनात घालवला. हे बाब तरुणी
बात है, क्या बात है. कृपा करे हरी तया बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बाळ गर्भात कृपा करी विश्वाच्या मालकानं कृपा केली. कृपा पोरगा ज्ञानेश्वरी पाठवाला निघाला रे. कृपा करे हरी तया बरी स्वामुखे काळ सारा वाचिंत रे एकांत वासिक गाताने देवाच्या पूजने काय गोड शब्द आहेत. काळ सारावा चिंतने एकांतवासी काळ सारावा, गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा. संभाजीनगरला कोणत्याही हॉस्पिटलला तुम्ही गेले, डॉक्टर कानात मशीन घालतो, छातीला तपासतो, बीपी तपासतो, शुगर तपासतो, आणि तुम्हाला सध्या एकच सांगतो, कमी जेवा भरपूर चाला. डॉक्टरचा मंत्र एवढाच आहे सध्या, कमी जेवा भरपूर चाला. ऐका, हे तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर नसावी बहुनिद्रा, नसावी बहुभाषण, लय बोलू नका, लय खाऊ नका, लय. फुकट आहे महाराज, फुकट सांगितलं महाराज. लोकाला फुकटचं आवडत नाही. 1000 रुपये दिले की मग कळतं लोकाला. डॉक्टरची फीस भरल्यावर कळतं, चाललं पाहिजे. म्हणजे मलाही कळायला लागलं आता. म्हणजे असंच असतं महाराज. ते सोनार आणि कान टोचावे लागतात ना. लक्षातच ठेवा, हे आपला काळ तिनं भगवत चिंतनात घालवला, आपला काळ पारायणामध्ये घालवला. तर आईचा मुलगा ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला निघाला. ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी त्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं. कळस सोन्याचा बसवला ना माऊलीचा, त्या दिवशी त्याचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते केला. का केला? का ज्ञानेश्वरी कोणत्याही काळात वाचा, विटाळात येईन. मग आता कसं आहे तसं काही नसतं. तुम्ही कोणत्याही वेळात वाचा, कोणत्याही काळात वाचा, ज्ञानेश्वरी तुमच्यावर उपकार करते. मी 1998 साली आळंदीला शिकायला गेलो होतो. आणि आळंदीत शिकायला गेलो त्यावेळेला आळंदीतली परिस्थिती फार अवघड होती. त्यावेळेला एकच संस्था होती, ती सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, वैकुंठवासी जयराम महाराजांची. आणि मग सगळ्या विद्यार्थ्याला थारा एवढाच असायचं, बाबांकडे राहायचं. पण तिथं ज्ञानेश्वरी पारायण करावं लागायचं, गाथ्याचं पारायण करावं लागायचं. 200 अभंग 200 वय वाचल्याशिवाय नाश्ता नाही, जेवण नाही, चप्पी करावं लागायची, नियमात राहावं लागायचं. बाबाचा एक नियम होता, काखेत अशी ज्ञानेश्वरी घ्यायची संदीप महाराज, आणि 50 पोरांनी रोज प्रदक्षिणा मारायची माऊलींच्या मंदिराला. एक दिवस माझा नंबर आला, काखेमध्ये ज्ञानेश्वरी होती. बाबा पुढे चालत होते, पाठीमागं आम्ही विद्यार्थी होतो. ऐका, संत कसा निरंतर उपकार करतात. बालपणातही करतात, कोणत्याही वयात करतात, कोणत्याही काळात करतात. ऐका, तर नेमकं एक म्हातारं हजेरी मारुतीपाशी बाबांच्या पाया पडलं. ते म्हातारं जवळजवळ 60-65 वर्षाचं होतं. आणि बाबांना म्हटलं, बाबा पोरानं मला घरातून काढून दिलंय, मी कुठं राहू? तर बाबानं काखेतली ज्ञानेश्वरी काढली, म्हाताऱ्याच्या हातात दिली, आणि माऊलीच्या मंदिरात राहा म्हणले, पारायण कर. तर ते म्हातारं म्हटलं, बाबा मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. म्हटले, मग बोटं फिरव, बोटं अक्षरावून नुसते बोटं फिरव, एवढं तर जमल ना, अक्षरावून फक्त बोटं फिरव. म्हटले हो. आणि माऊलीच्या मंदिरात ते म्हातारं 15 वर्ष जगलं. एकच काम करायचं, सकाळ दुपार संध्याकाळ, ओवी झाली की माऊली की जय, ओवी झाली की माऊली की जय, ओवी संपली की माऊली की जय, एवढंच काम. ऐका गंमत, 15 वर्ष ज्ञानेश्वरीच्या फक्त वयावरून बोटं फिरवली. चमत्कार असा झाला, त्या म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी पाठ झाली. कोणती ओवी सांगतं म्हातारं, कोणत्याही वेळी सांगतं, 17व्या अध्यायातली, 12व्या अध्यायातली. काय नवले महाराज. हो, मी सांगतो, जो शाळेत गेला नाही, जो शिकलाच नाही,
त्याच्यात ज्ञानेश्वरी मुप्पाठ होते. पण कधी काळ सारावा चिंतने, कधी जर तुम्ही तिचं पारायण करत असाल त्यांच्या विचारात. आणि एक वाक्य सांगतो, पण त्या बाबाच्या बुवाच्या नादी लागू नका पोरांनो, कुणाचे बिल्ले लावू नका. लोक फसवत असतात तुम्हाला, लोक फसवणे आमच्या सुद्धा नका लादू. आमच्याकडे पाऊस नका, तुम्ही ज्ञानोबारायांकडे बघा, ज्ञानेश्वरी घरामध्ये आणा, तुकोबारायांचा गाथा आणा, नाथ महाराजांचे हे खरे संत आहेत जगातले. आता एक 8 दिवसापूर्वी विराट कोहली त्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये गेला होता. विराट कोहली सामान्य खेळाडू आहे का? विराट कोहली या देशाचा 1 नंबरचा बॅट्समन आहे. बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. त्या बायकोनं कंठी माळ घातली गळ्यात, कंठी आहे त्या अनुष्कानं. कुणी देशाची संपत्ती, दोघांचे पैसे एकत्रित केले तर देश मोकळा होईन कर्जातून. थोडे श्रीमंत आहेत ते, 2-4 एकर 10-5 कोटीचे मालक नाही. देशाची श्रीमंती एका बाजूला आणि त्यांची श्रीमंती एका बाजूला, अशा दोघांनी कंठी माळ घातली रे. आणि रामकृष्ण हरिकृष्णाचा राधे राधे म्हणत त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या समोर बसतात आणि त्या बाबाला विचारतात, आम्ही कसं जगलं पाहिजे. साधूला विचारल्याशिवाय पर्याय नाही बघा. साधू तुम्हाला चांगला रस्ता सांगतात. एखाद्या आईनं विचारलं ना मी कसं जगू, माऊली सांगतात पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. एखाद्या तरुणानं विचारलं ना माऊली मी काय करू, माऊली म्हणतात भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घर डिगे, किती वाव्या किती अभंग, हो तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून ज्ञानेश्वरीच्या संगतीत या, गाथ्याच्या संगतीत या, नाथ महाराजांच्या भागवताच्या संगतीत या. तुम्ही फक्त वाचून बघा हो, तुम्ही 5 ओव्या रोज वाचा, 1 तुकोबारायांचा अभंग रोज वाचा. ज्ञानोबार आहे म्हणून बघा. यश देतात, प्रयत्न करून घेतात, पैसे देतात, मान देतात, व्यवहारात ज्ञानच देतात. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. काय ताकद आहे महाराज, निरंतर उपकार करतात. चला 12 वाजले महाराज, कळलं आम्हाला. निरंतर उपकार संत करतात, बाकीचे करत नाहीत. मग आता संत कळाले पाहिजे ना. मग व्यवहारामध्ये त्यांना कोणता दृष्टांत बसणार नाही का? गाय नाही, गंगा नाही, झाडं नाही, माणसं नाही. मग संत कसे असतात म्हटले, संत एकाच दृष्टांतामध्ये बसतात. कोणत्या? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित गोड चाल लावली वा. आवाजाची बादशाह मंडळी आहे, गोड गळ्याची कंठ आहेत. आपल्या सगळ्या मराठवाड्यात काय हे गंगापूर तालुका, संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, संदीप महाराज
आपल्या मराठवाड्यात आता थोड्या थोड्या तुमच्याकडे झाल्या, थोड्या आता शेंद्रा MIDC आली, थोड्या कंपनी इकडे बरे. आमच्या बीड जिल्ह्यात तिकडे खाली अजून कंपन्या फिंपन्या काही नाही. तिकडे कधी दुष्काळाची काही नाही. मग आपल्याकडले पोरं, आपल्याकडे कंपन्या नव्हत्या, कुठल्या तेलाची नाही, इंडस्ट्रीज नाही. मग आपल्याकडले जे मायबाप आहेत ना, मराठवाड्यात एक कंपनी मात्र भारी आहे. मायबाप जन्माला लेकरू घातलं की ते पोरग स्वरातच रडत येतं, सास लावीतच येतं. ते आपल्याकडं पोर अशी स्वरात येत महाराज, याच्यातला कोणताही घ्या, कोणताही सोर असतो त्याला. आणि तसं आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण आहे महाराज हजारे महाराज. वारकरी, वीर वारकरी, तुमचं काय वैष्णव वारकरी. हा वैष्णव वारकरी. आता माळाच एवढ्या घातल्या तुम्ही, आता काही दिवसांनी हाताची कुंदवांच्या म्हणजे वारकरी झाले ते. आता वारकरी वैष्णव काहीतरी त्यांच्या चालीला वर लिहून येतं. अशी चाल काढ बाबा, एवढी एडिट कर राजा, टाक आमच्या कीर्तनातली, जरा कर तेवढे प्रयत्न. नाही तुझं नवीन लग्न झालंय, तू काही लक्ष द्यायना, जरा लक्ष द्यायचं बरं का. हे आमचा वारकरी वैष्णव एडिटिंग कर बाबा, चांगली चाल गायली त्यांनी, फार छान अगदी बरं का. किती सुंदर. लेकोराचे हित हजारे महाराज धन्यवाद. माग कैलास महाराजांनी तेवढ्याच ताकदीनं गायली, तुम्ही काय कमीत का महाराज. वा, अशी एक एकाहून बळी रे गायक आहेत विठ्ठल महाराज वाजवायला. संपूर्ण 12 वाजली, मला पहिल्या चरणात कळालं नाही, मला इतका वेळ गेला आपला. चला, काय लेकोराचे हित म्हणजे काय. आईचा दृष्टांत दिला, आईचा. गाय नाही, गंगा नाही, झाडं नाही, माणूस नाही, सूर्यनारायण नाही, मग आईचा का दिला. आता त्याचं उत्तर सांगतो ऐका. संत जसे निरंतर उपकार करतात, तशी व्यवहारात आई निरंतर उपकार करते. निरंतर कोणत्याही काळात तुम्ही त्रास दिला काय, काढून दिलं काय, बाजूला केलं काय, निरंतर उपकार करते. पिंपळगाव बसवंत नावाचं एक गाव आहे नाशिक जवळ. त्या पिंपळगावच्या जवळ एक जवळके वणी नावाचं गाव आहे. आणि त्या गावाला मी गेल्या वर्षी गोकुळाष्टमीच्या सप्ताहाला गेलो होतो, गोकुळाष्टमीची. आणि त्या गावाच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव मला आठवना, पण त्या गावाच्या तिथं रात्रीचं कीर्तन केलं जागरच. आणि काल्याचं कीर्तन म्हणून रात्री मुक्कामाला थांबलो. तर सकाळी थोडी चालायची सवय मला, पण चालायला जाताना ते नारायण पाटील म्हणून त्या गावचे सरपंच आहे, ते म्हटले मी पण येतो बरोबर. ते माझ्या बरोबर आले. असे तरणे बाण पोरं प्रेम करतात. आम्ही चालत चालत 1-2-3 किलोमीटर गेलो. त्यांचं शेत होतं त्या रोडला, द्राक्षाची बाग आहेत तिकडं. त्या द्राक्षाच्या बागात एका झाडाखाली एक माथारी रडत होती. माथारी पाहिली तर आम्ही दोघं जवळ गेलो. त्याच्या का रडता बुवाजी. माझ्या ओळखीची नव्हती, पण त्या सरपंचाच्या नारायण पाटलाच्या ओळखीची होती. मगाशी आपल्या सावखेडचे सरपंच भेटले मला. आणि मग ते म्हातारीला विचारलं त्यांनी, काय झालं रडायला तुला. तर त्या म्हातारीच्या आता तशी केस उपटलेली होती, केस त्याच्या डोक्याचे केस अशा हातात होते. अश्रूमध्ये डोळ्याला धाराला अश्रू लागलेले. आणि रडता 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 ती म्हातारी म्हटली, अरे नारायण पाटील, माझ्या पोरानं रात्री मला दारू पिऊन इतकं मारलं, केस उपटूस तर मारलं मला, हे बघ केस. असं म्हणल्यावर खूपच वाईट वाटलं. आणि त्या नारायण पाटलाच्या मुखातून गेलं, तुझ्या पोराला गावात भर चौकात 2-4 फटके मारतो म्हणले, त्याशिवाय नीटच होणार नाहीत. असं म्हणल्यावर जिला काठीनं मारलं होतं आणि केस उपटूस तर मारलं होतं का. ती माय म्हटली, नार्या तुला काय करायचं. अय सावखेडा. कुणाला म्हणली. गावच्या सरपंचाला. कोण म्हणली. जिला रात्री केस उपटूस तर लेकरानं मारलं, तिला मारायची भाषा केली फक्त सरपंचानी. तर ती म्हटली, नार्या तुला काय करायचं. हे फक्त आई. अवघी बालकाची व्याप्ती. वा वा वा. अवघी बालकाची व्याप्ती. अवघी बालकाची व्याप्ती. अवघी बालकाची व्याप्ती. हे मातेची यात्री. भाषा आहे. अवघी. त्रास द्या, बोलू नका, जवळ करू नका, तरी ती मरताना म्हणते माझ्या पोराचं कल्याणच झालं पाहिजे. अर्थ एवढाच. लेकराचे हित वाहे. लेकराचं हित वाहणारी माय असते अखंड. त्रास दिला काय, जवळ केलं काय, न बोलले काय, कायम आशीर्वाद देते, तिला म्हणतात आई. आणि कायम उपकार करतात परमार्थात संत. परमार्थात संत निरंतर उपकार करतात. व्यवहारात नित्य उपकार आई करते. म्हणून लेकोराचे हित. आमच्या
बीड जिल्ह्यामध्ये खाली अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लाने नावाचे डॉक्टर आहेत. ते जे हॉस्पिटलला होते. त्यांच्यावर चित्रपट निघाले. फार गरीब होते ते. इतके गरीब होते की आईनं एक दिवस त्या तात्यारावांना म्हटलं समोरच्या मावशीकून मला साडी आण. तर ते तात्याराव गेले, मावशीकून साडी आणली, आईला दिली. आणि आईनं विचारल्यावर ते साडी दिल्यावर ते डॉक्टर तात्याराव, आता डॉक्टर पण त्या लहान होते, ते तात्या म्हटले का ग आई, त्या मावशीकून का साडी आणली, आपण आपल्या घरातली का नाही घातली तू. तर ते आई म्हणले अरे सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत बाबा, लग्नाला जाताना फाटलेलं कसं घालून जावं, म्हणून त्या मावशीकून उसनी आणली. तर ते डॉक्टर तात्याराव लहान होते, ते म्हटले असा साहेब होईल, असा मोठा डॉक्टर होईल की रोज एक साडी तुला विकत घेऊन देता येईल. असं जरा आईचे तत्व पाळा. नुसते कीर्तन ऐकू नका, लय भारी अक्रोड महाराजून काय आई, त्याच्यासाठी नाही कीर्तन. आपल्या आईला काहीतरी करून दाखवा. आता एक कलेक्टर झाली पोरगी महाराज त्या सांगलीला, ऊसतोड कामगाराची पोरगी हो महाराज, असं काहीतरी करून दाखवा. असं मोठं व्हा. केतन किंगन टायगर वजिरन बाबा हिरान गोवान ब्रिस्टॉलन गोड त्याच्यातच चाललं आपलं आयुष्य. नुसतं तेच पुड्या खाऊन मोबाईलमध्ये आपले पोर आहेत. अरे अभ्यास करा, तर मोबाईल बाजूला ठेवा, कलेक्टर व्हा, साहेब व्हा, मस्त नोकरीला लागा. मायबापाला फार आनंद होतो महाराज. मायबाप दुसरं काय मागतात देवाकडे महाराज, काही मागत नाही. मायबाप लेकराचं हित मागत असतात. आम्हाला नसलं तर चालेल म्हणतात, पण आमच्या लेकराला मिळालं पाहिजे म्हणतात. एवढी जर माय ग्रेट असेल, एवढा जर बाप ग्रेट असेल, तर जरा तुम्हाला खरं सांगू, तुम्ही 5 एकर जमीन घेऊन दाखवा, तुमचा बाप म्हणतो माझ्या पठ्ठ्यानं 100 एकर इतकी वावर घेतलं बुवा. फक्त बापाला आनंद होतो, आईला आनंद होतो. नुसतं कीर्तन ऐकू नका, कलेक्टर बना, साहेब बना, पुड्या खाऊ नका पोरांनो, निर्व्यसनी बना, चांगला अभ्यास करा, श्रीमंत व्हा, कष्टानं व्हा. फार आनंद होतो महाराज आईला. फार इतका अभ्यास केला आणि ते डॉक्टर झाले, नेत्रतज्ञ झाले. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले, पण ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या महाराज. मग किडनी खराब झाल्यावर माणूस जगत नाही. डॉक्टरांनी सांगितलं या तात्यारावांना कोणाची तरी किडनी बसवावी लागेल, तर कोणीच राजी झालं नाही. आई म्हटली माझी किडनी काढा आणि माझ्या तात्याला बसवा. काय आई आहे महाराज, हिला आई म्हणतात. लेकोराची ही तवाही, याला आई म्हणतात. स्वतःची किडनी काढून दिली सावखेडाकर. ऐका रे, एवढा गोड कार्यक्रम या प्रसाद दादानं, या गीतांजली ताईनं, या मुळे परिवारानं ठेवलाय. आपल्या आईची ते आठवण काढतात. छाया नाव आहे आईचं, छायेसारखी त्यांची माय निघून गेली, सारखं त्या आईची आठवण काढतात. हो, तिच्यासाठी कीर्तन भजन ठेवतात. एवढा खर्च केलाय. कोण मुलं आहेत महाराजाशी नाही, आता आईला जिवंतपणे सांभाळतात आणि गेल्यावर आईचा सोहळा करतात. वा, गोड परिवार या मुलांचा. शिकून जा कीर्तन घरी. आपल्या आईनं त्यांना किडनी दिली, तात्याराव जगले. आता आई मात्र गेल्या वर्षी ती निघून गेली आणि तिच्या मातीला आम्ही सगळेजण गेलो, सावड्याच्या कार्यक्रमाला गेलो. आणि मग आता सगळे महाराज लोक होते कार्यक्रमाला, तर ते नामदेव शास्त्री बाबा होते. सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली हजारे महाराज. आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला, तर मी एकच वाक्य सांगितलं माईकवर, बोलता बोलता म्हटलं तात्याराव, ओ डॉक्टर साहेब, अजून तुमची आई गेलेली नाही. सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले, महाराज असं कसं काय म्हणतात, आत्ताच माती झाली, आजच सावडायचं झालं, श्रद्धांजली वाहिली आणि तुम्ही म्हणता आई गेली नाही. मी त्याचं उत्तर दिलं, तात्याराव, जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. लक्षात ठेवा, किडनी खराब झाली आई देते, डोळा खराब झाला आई देते, शरीरातली शीर खराब होऊ द्या आई देते, व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते. लेकुराचे हित, आणखीन एक वाक्य सांगतो, लेकराला हितासाठी उभं करते महाराज फक्त माय. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. हो, तापस वेश विशेष उदास, तापस वेश विशेष उदास, 14 बरस राम वनवास, 14 बरस राम वनवासी, रघुकुलनीत सदा चलियाई, प्राण जाए पर वचन न जाई, प्राण जाए पर वचन न जाई. श्री राम जय राम, जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम. रामायणातला चौपाया फार गोड आहे.
रामायणामध्ये एक माता मला तुम्हाला सांगायची. अरे कुठल्या तरी भंगार माता सांगण्यापेक्षा, कुठल्या तरी अजमल कसाबच्या चरित्र गाण्यापेक्षा आमची रामायणातली माता सांगा. अहिल्याबाई होळकर सांगा, जिजाऊ सांगा. खूप माता आहेत महाराज, मातांचा अभ्यास करा. हो 12:15 वाजायला लागलेत. सावखेडा एक आईसाठी आलात, या छायाताईसाठी आलात. गोड दिसणारी मा या कुटुंबाला सोडून गेली. एक आई तुम्हाला शिकायला मिळेल. ऐका, आई कसं लेकराचं हित करते, कसं करते ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कलांगामध्ये धारण केले आणि विश्वाचा मालक वनवासात निघाला. तो वनवास लखनजीला माहिती झाला. लक्ष्मणानं पाय दरादरानं आपटायला सुरुवात केली. जोराजोरात पायाचा आवाज येतो. नक्की माझा लक्ष्मण आलाय. रामचंद्राला कळतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहता वाहता तो लखन म्हणतो, प्रभू मी ऐकली ती गोष्ट खरी आहे का? दादा मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का? हो लखन, तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. मग मी ऐकतोय ती गोष्ट खरी असेल ना दादा, तर मी ज्या कैकेयीला मारल्याशिवाय राहणार नाही. त्या दशरथाला काय बंधुप्रेम आहे महाराज. भावावर इतकं प्रेम केलं पाहिजे बघा. भावावरती प्रेम असू द्या. थोड्याशा अर्धा एकरसाठी, 1 गुंठ्यासाठी कोर्टामध्ये केस टाकू नका. भावाला माफ करायला शिका. नुसते रामायण, नुसते महाभारत, नुसते कीर्तन ऐकू नका. त्याच्यातल्या कथा आपल्या घरात कधी आणता येतील का बघा. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो बघा. मला एक लहाना भाऊ आहे. आम्ही दोघंच भाऊ आहे. तो लहाना आहे, मी मोठा आहे. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. आणि जोपर्यंत एकत्रित येत तोपर्यंतच कीर्तन करायची. वेगळं ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी धोतर बितर कीर्तन करायचं नाही. नुसतं लोकांना सांगायला नसतं महाराज, हे आपल्या घरात आणावं लागेल. तेव्हा कोणीतरी आपलं चांगलं ऐकेल, कोणीतरी त्याचं परिवर्तन होईल. कीर्तन हे परिवर्तनाचं आहे. एवढा चांगला तरुणांचा समुदाय बसलाय. पोरांनो माझी प्रार्थना आहे तुम्हाला, चुकला असेल आपला भाऊ म्हणजे फेकून देऊ नका. मायबापाचं आयुष्य जर वाढवायचं असेल तर मायबापाला पोरं एकत्रित लागतात. आनंदी जमत नसेल तर वेगळं राहा, पण आई वडिलांना दुखवून राहू नका. सांगू द्या मला, मी नक्की सांगतो, माझे वडील लवकर गेले ऑक्सिजनमध्ये. आमची आई खूप क्षीण झाली होती. मला प्रश्न पडला होता की आता आमची आई जगेल का, इतके दिवस राहील का. आई तर चांगली, पण आता कसं करावं. आम्ही दोघा भावानं ठरवलं, भांडणच करायचं नाही, कधी वेगळंच राहायचं नाही. काही झालं तरी माफ करत चालायचं, डिलेट करत चालायचं. संसारात होत असतं, डिलेट करत चालायचं. इतकी आई आमची सुंदर आहे. संदीप महाराज तुम्ही आलते घरी, काही होत नाही तिला. का? भाऊ एकत्रित दिसलं की मायबापाचं आयुष्य वाढत असतं. ध्यानात ठेवा. विनंती असेल माझी तुम्हाला. बघा ना, वनवास रामाला आहे, पण लखन म्हणतात मी कैकेयीला मारल्याशिवाय. काय भाषा आहे महाराज. त्या दशरथाला संपवल्याशिवाय मी राहणार नाही असं बोलू नये लखन. ते आपले मायबाप असतात. असे कसे मायबाप दादा? नाही रे लखन, असं बोलू नये बाबा, असं बोलू नये. मी पण येणार दादा वनवासात. नाही लखन नाही, तुम्ही जिथं असाल तिथं हा तुमचा भाऊ राहणार. तुमच्या पाठीमाग मी सुद्धा येणार. अरे रामाचे वल्कल धारण करूच तर लखनजी सुद्धा वल्कल धारण करतात. रामायणातली कथा आहे. रामचंद्र म्हणतात जा बाबा जा, तुझ्या आईला विचारून ये. आई कसं लेकराचं हित करते त्याच्यासाठी कथा आहे, घरी घेऊन जा. रामायणातली आहे. कोणती माता आहे, कशी हित करते लेकराचं, घरी घेऊन जा रे. ज्या वेळेला लखनजी आता सुमित्रेच्या महलामध्ये जातात, वल्कल धारण करून जातात. एका दगडाच्या खांबाजवळ ती सुमित्रा उभी असते आणि ती म्हणत असते, कारे लखन असले कसले पोशाख घातलं तू, हे काय वनवासाचे कपडे घातले. तुला माहिती नाही का राघवचा राज्याभिषेक आहे. तुला माहिती नाही का इथून त्याची मिरवणूक काढायची. तुला माहिती नाही का हे राघव, तुला माहिती नाही का लखन राघवला सजवायचे, तू असे काय कपडे घातले. वनवासाचे कपडे घातले. तुझ्या मनात काही शंका आहे की काय? वनवासात जायचं असेल तर निघून जा. मा वनवासात जाण्यासाठी चालू बघ. का जात नाही? एकटा नाही जाणार मा, माझ्या दादाला पण नेणार आहे, माझ्या भाभीला सुद्धा नेणार आहे. असं काय बोलतोस लखन? घडलेलं ज्यावेळेला सांगितलं जातं, त्या दगडाच्या खांबाला सुमित्रा मिठी मारते, हंबरडा फोडून रडते, कैकेयीला शिव्या देते. रडता रडता विचारते, मग तू कशासाठी आला होता लखन? लखन तू कशासाठी आला होता? मा मी तुला विचारायला आलो होतो. मा मी तुला विचारायला आलो होतो. मा तुला मी विचारायला आलो होतो. मा मी दादा बरोबर जाऊ का म्हटल्याबरोबर संदीप महाराज लाल डोळे झाले त्या आईचे, लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. माझ्या बहिणींनो घरी घेऊन जा. आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. तू माझाच पोरगा आहे ना लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. काय आई आहे महाराज, तुम्हाला विचारायला आलोच ना, मला न विचारता जायला पाहिजे होतं रे लखन.
मी सुमित्रा आहे रे, माझ्या पोटी तुझा जन्म झाला. 8 वर्षाचे होते पोरांनो शिवाजी महाराज. तानाजी, येसाजी, कोंडाजी पोराबरोबर खेळत होते. 8 वर्षाचे बाळराजे धावत होते, खेळत होते, तलवार चालवत होते. लहानपणी सुरुवात झाली होती आणि काही भिक्षुक लोक आली होती शिवनेरी गडावर. हे बाळराजा, भूक लागली रे, काही खायला भेटेल का? धावतच गेले होते. मा साहेब, आऊ साहेब, ओ जिजामाता साहेब, आपल्या घरात कुणीतरी भिक्षुक आलेत, कुणीतरी दान मागणारे आलेत, याचक आलेत, त्यांना खायला भाकरी देऊ का? असं म्हटल्याबरोबर जोरात काना खाली मारली होती जिजाऊनं. लाल डोळे झाले होते, रडत होते शिवाजी महाराज. का मारला आई मला? का माझ्याकडे लाल डोळे करून पाहते? याच्यासाठी मारलं बघ शोभा, मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती. मला विचारायला कस काय आला लखन? तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. आणि लक्षात ठेव शोभा, हे शोभा, आजपासून सांगते तुला, कानाखाली याच्यासाठी मारली बघ. एखाद्या वेळेला आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या घरी जर कोणी आलं ना तर त्याला भाकरी दिल्याशिवाय राहायचं नाही. एका आईनं याला हित करणारी माता म्हणतात. ही खरी माता आहे बघा जगातली. अशी माता मिळाली पाहिजे, अशी माय मिळाली पाहिजे, अशी आई असली पाहिजे, संस्कार देणारी, हित करणारी. आईसाठी कीर्तने ना, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही मा, मी नव्हतो येणार विचारायला, मला दादानं पाठवलं मा. मग बरं बघ, तू दादाला विचारून आला ना, मग तू नक्की माझा मुलगा आहे. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. मग आजपासून तुझी आई सुमित्रा नाही लखन, आजपासून तुझा बाप आता दशरथ राजा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहेत. काय आई आहे मा? तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझी आई आता जानकी आहे. काय माता आहे, हित करणारी. जा बाबा जा. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. मग आजपासून लक्षात ठेव लखन, तुझ्या स्वप्नामध्ये सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे मा. कधी पडतं मा स्वप्न? झोपल्यावर पडतं लखन. तुझा पोरगा शपथ घेतो मा, आजपासून 14 वर्ष झोपणारच नाही मा. स्वप्न कसं पडेल मा? काळजीच करू नको मा. काय आई आहे महाराज. लेकरू वनवासात निघालं तरी म्हणते राग, रोष, लोभ, मद, मत्सर, माई. कितीतरी चौपाया. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला आमच्या वारकरी कीर्तन रंगला नारळी सप्ताह या वर्षी माझी रामकथा आहे. खूप भव्य सोहळा, 1 लाख लोक आहेत. रामायण फार सुंदर आहे, रामकथा फार सुंदर मी बसवलेली आहे. सगळी कथा मी फार सुंदर महाराज ऐकतच राहावी. 2 वाजले तरी संपणार नाही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. कशासाठी सांगतोय बघा? याच्यासाठी सांगतोय बघा, त्याला लेकराचं हित करणारी आई म्हणतात. ती सुमित्रा आहे, ती जिजाऊ आहे. पापी निघालं पोरग तर हत्तीच्या पायाखाली देऊन मारला अहिल्याबाई होळकरांनी. याला म्हणतात माय लेकुराचे हित वाहे, माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती. अशी आई आहे. कशी आहे? आता सांगितल्याप्रमाणे. असे संत आहेत महाराज, काही बदल नाही. स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानेश्वर महाराज गावात जात नव्हते. मुक्ताबाईला भूक लागल्यावर गावात जात होते. एका मावशीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ भरलं होतं. आता ते रस्त्याला लागले होते. माझं नका का भरीना पोट, पण माझ्या मुक्ताबाईचं भरून म्हणून हसत निघाले. विसोबानं काकेतली झोळी हिसकावून घेतली. त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं. मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं असं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. तशीच ती फाटलेली झोळी घेतली. ताड ताड चालत बेटामध्ये आले. ताटीचा दरवाजा लावून घेतला. हंबरडा फोडून माऊली आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालून रडायला लागले. रडत होते ज्ञानोबाराय, हंबरडा फोडून रडत होते. आली होती मुक्ताबाई. आलाय माझा दादा. झोळीमध्ये पाहिलं तर दगड दिसत होती, भाकरी नव्हती. माझा दादा कुठे? ताटीच्या फटीतून पाहते. 6 दिवसापासून उपवासी आहे. आणि 6 दिवसापासून उपवासी असणारी मुक्ताबाई रडणाऱ्या दादाला पाहून म्हणते, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी है
ते दादा योगी पाव न मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ईश्वराने दारवणे ईश्वराने दारवणे ईश्वराने दारवणे ईश्वराने या दादा बाहेर. हो दादा असं करता येणार नाही तुम्हाला दादा मिथ्या कल्पना मागे सारा पाठी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञान राजा माऊली ओ माऊली ओ माऊली मुगणा या दादा बाहेर या ईश्वरा पाठी उघडा ताटी मुगणा उगणा शक्ती. ज्ञानेश्वरा 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 माऊली ज्ञान राजा माऊली व ओ माऊली 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 राजा ज्ञान राजा दरना ज्ञान राजा राजा हो हे ताटी मुगणा ज्ञानेश्वरा ताटी मुगणा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभांता नय माया माऊली ओ माऊली ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान हे माऊली ओ माऊली ओ ज्ञान राजा ज्ञान राजा ओ खूप चाली बनता येते अनंत राग गाता येते संपूर्ण असं वाटेल तुम्हाला 12:15 वाजून गेले 10:30 झालते म्हणून थोडासा वेळ झाला मला कमी कीर्तन आवडत नाही मी 2 तास म्हणजे 2 तासच करतो तुम्ही 10:30 वाजवले म्हणून माझ्याकडून 12:20 झाले नाही तर 10ला चालू झाल्यावर 12 म्हणजे 12:00लाच तंतोतंत वेळ आहे महाराष्ट्रात मी वेळ सांभाळतो वेळ आपली संपून गेलेली आहे दादा या बाहेर कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते ज्या विसोबाचा त्यानं भाकर मिळू दिली नाही ज्या मुद्गल शास्त्रीनं माऊलीचं शुद्धीपत्र पायाखाली तुडवलं असे सगळे ब्राह्मण पाहायला येतात तर माऊली त्यांना जवळ घेतात कुणाला जवळ घेतात कुणाला ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही कुणाला ज्यानं शुद्धीपत्र पायाखाली तुडवलं कुणाला ज्यानं आंघोळ करू दिली नाही कुणाला बाटलो रे म्हणायचे माऊलीला पाहिल्यावर लोक त्यांना जवळ घेतलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे केला जगाशी उपकार तारियेले नारी नर त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि त्यांना माफ करून टाकलं माऊलीनं आणि त्या विसोबा चाट्याला विसोबा चाटी नाही विसोबा नावाचा संत बनवलं मुद्गल शास्त्रीला संत बनवलं त्या मुद्गल त्या महादेव भटाचा तर पाय पांगळा झाला होता माऊलीला त्रास देऊ त्याच्या पायावर दृष्टी टाकली पाय नीट करून टाकला त्याचा का दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी
तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जे कारंजले दासी मारे वा जे कारंजले दासी मारे तोची साधू ओळखावा हे साधू ओळखावा. म्हणताना विको त्याचा हे बोलता. तोची साधू साधू म्हणतात जो लोकांना माफ करतो त्रास दिला तरी माफ करतो ज्यांनी ज्यांनी मधुकरी मिळू दिली नाही त्यांना सुद्धा माफ करतायत ज्ञानोबा आहे. ऐका रे ज्यांनी अभंग बुडवले त्यांना सुद्धा तुकोबा आहे माफ करतो. तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा गोड आहे किती गोड चाली आहे. पंडित भीमसेन जोशीने गायली बघा चाली. भारतरत्न मिळाला शास्त्रीय गायन करत होतो तोपर्यंत नाही माझ्या माऊली तुकोबांचे अभंग गायले भारतरत्न मिळाला महाराज. हे गात चला मस्त गा. पाण्याला जाते म्हणू नका हे म्हणा हे म्हणा अभंग म्हणा. ज्याच्यात राम नाही श्याम नाही राधा नाही असं म्हणू नका. ज्याच्यात देवाचं नाव आहे ते काही पण म्हणा त्याला काही विरोध नाही पण त्याच्यात राम नाव असलं पाहिजे श्याम असलं पाहिजे राधा असली पाहिजे मीरा असली पाहिजे कृष्णा काही बी. अहो पाणी रोजच आणतोय आपण ते रोजच चाललंय आपलं ते काय म्हणतात चांगलं म्हणा काही पण म्हणायचं नाही बरं चांगलं म्हणा मस्त गोड म्हणा मस्त असं कैलास महाराजांसारखं काय आमच्या संजू महाराज सारखं संदीप महाराज गोड अभंग आहेत महाराज ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराजांचे मस्त म्हणा. चला का सांगतो उपकार केला उपकार संतांनी माफ केलं ज्यांनी त्रास दिलं हे आई करते बघा. आई तुम्ही किती अपराध करा तुम्हाला माफ करते तसे संत आई सारखे आहेत म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संता कोणत्या संतावर ज्या आई सारख्या हृदयाचे आहेत लेकोराचे हित वाहे ऐसी कळवळ्याची जाती पोटी वारवाय अशी जी आई आहे अशा आई सारखेच माझे संत म्हणून तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे संतावरती ओझा आहे संतावरती
चारही चरणाचा शब्दशः भावार्थ, सगळे चरणाला चाली नाही लावल्या पण सगळ्याचे अर्थ सांगितले. सगळ्या अर्थाचा एकच अर्थ आहे, आई जशी लेकराला माफ करते तसे संत जगाला माफ करून ज्ञान देतात. आई जसं निरंतर त्याच्यावरती वाहती दारानं उपकार करते तसे संत निरंतर उपकार करतात. म्हणून तुका म्हणे माझे ज्ञानोबाराय, नाथबाबा, तुकोबाराय, बाळकृष्ण बाबा, देवगडचे समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज किंवा ओरिजिनल महात्मा भास्करगिरी महाराज. बरं का, हो, ओरिजिनलला शब्द ध्यानात ठेवा. आमच्यासारखे नाही पैसे घेणारे. ओरिजिनल, ओरिजिनल 2-4च राहिले, आता कोणी नाही राहिले. ओरिजिनल कुरेकर बाबा, मारुती बाबा, ओरिजिनल आधार कार्डच नाही. नाशिकला कीर्तनाला गेलो परवा दिवशी, ते शिवराम बाबा म्हणून एक महाराज पाहिले, आधार कार्डच नाही बाबा, त्यांचं पैसेच घेत नाही, काहीच नाही. एक आता ते तुमच्या कड्याजवळ एक महाराज भेटले मला, ते चिचुंडी पाटीलला, ते आपल्या कीर्तनात बसले होते. त्यांनी माझी गाडी पंक्चर झाली जाता जाता, त्याच दिवशीची घटना, तुम्ही होते गायला. गाडी पंक्चर झाली माझी, ते मागून आले, त्यांच्या गाडीत 5-6 पोरं होते, टायर खोलू लागले, गाडी बसवली आणि मला फार दया आली म्हणून मी पायावर 500 रुपये. ते म्हणजे बाबा मी पैसे घेत नाही, पैसे घेतलेच नाही, अजून स्वीकारलेच नाही महाराज. पैसे दक्षिणा बी नाही, कीर्तन नाही, कशाचीच नाही. ओरिजिनल आमच्यासारखे नाही 35 द्या 41 द्या मागून, आम्ही डुप्लिकेट. आमच्यावरला विश्वास ठेवू नका. ओरिजिनल ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा त्यांच्या पाया पडत जा. अर्थ पुन्हा पुन्हा सांगतो. आम्ही फक्त गोड गाळ्याचे चांगलं जमलंय, आम्हाला बोलता आलंय, मांडता आलंय म्हणून आमची कलाकार आहेत, कलाकार आहेत, गुणीजन. आमचं तुम्हाला आवडतंय म्हणून, नाही तर ते ओरिजिनल आहेत. भास्करगिरी महाराजासारखे अशांच्या पाया पडा, मारुती बाबांच्या पाया पडा. कधी गेले तर मग असे जे साधू आहेत, ज्ञानेश्वरी गाथा ते जवळ करा आणि त्यांच्यावर आपलं ओझं व्हा. ते आईसारखे आहेत. झालं कीर्तन. कैलासवासी ही जी माय आहे, छायाताई, 1-2 मिनिटं, बरोबर 12:30ला संपलं आपलं. आमची छायाताई, फार दुःखद घटना आहे या परिवाराची. या प्रसाद दादाला, गीतांजली दादाला आई, ताईला आई राहिली नाही. आई कोण असते महाराज? आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोक काय. आई सारखं कोणी नसतं. एकदा आई गेली की प्रेमाचा सागर संपून जातो. बघा, कोणी नसतं. माफ करणारं हृदय राहत नाही, व्यासपीठ राहत नाही. म्हणून आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन, केले कृतार्थ जन्म देऊन, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे. कोण असते आई? प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, आई वात्सल्य सिंधू आई. बोलाव तुझ आता मी कोणत्या बोलाव तुझ आता मी कोणत्या आई. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. अशा वाटाला गेली आपल्याला माय. विजला हो नंदादी कसा जाऊ, विजला हो नंदादी कसा जाऊ. नरसिंहाच्या मंदिरात आनंदादीप विजावा, तसा या मुळे कुटुंबातला हा छाया नावाचा नंदादीप निघून गेला. कोण असतो? फाटलेले कपडे घालतो रे आपला बाप, 2-4 ठिकाणी फाटलेली साडी घालते रे माय. कोणाच्या शेतामध्ये खुरपण करते रे, कोणाच्या घरचे भांडे धुते रे, कोणाशी मोलकरीण म्हणून राहते. माझा पोरगा शिकला पाहिजे, साहेब झाला पाहिजे. ऐका रे, 10 रुपये 50 रुपये कमवते रे, नांदायला आल्यापासून दारुड्या नवऱ्याबरोबर संसार करून दाखवते, पण बापाला कधी भीक मागत नाही रे आपली माय. बापाला कधी रुपये मागत नाही. पण तुमच्या माझ्या शिक्षणाला पैसे कमी पडू द्या, माहेरी न गेलेली माय बापाला सुद्धा हात जोडते, पडते पाया तुमच्या बाबा. काय मागणे मागू बाबा,
तुम्ही मला आधार केवढा कसे कुणाला सांगू बाबा. मला थोडेसे पैसे द्या बाबा, मी व्याजासहित तुमचे परत करील बाबा. पण माझ्या लेकराचं शिक्षण हो या म्हणणारी आई असते. खूप प्रेम करते आई. सांगायला गेलं तर आपलं हृदय भरून येईल, रडू येईल आपल्या सगळ्यांना. आई 8-2 तास तुम्हाला तुमची आई दिसली असेल बघा. कधी 12:30 वाजले कळाय. फार सुंदर कार्यक्रम आहे हो. गोड गायक येतोय हजारे महाराजी, कैलास महाराज, विठ्ठल काय गोड वाजवतात तो. संपूर्ण असं वाटतंय. संदीप महाराज पुढे बसलेत, पेटीवाले गोड वाजवतायत. 12:30 कधी वाजले कळाली नाही. आज 2 पिशव्या घेऊन कैलास महाराज ही छाया नावाची आई निघाली वरच्या रस्त्याला. तो उजव्या हातातल्या पिशवीमध्ये कमी आयुष्य मिळालं तिला, पण या मुलाला संस्कार दिले. हरिभजनातली कर्म करणारी गोड माय त्या पिशवीतून बाहेर पडली. डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या मुलानं आमची आई देवाच्या पायाजवळ असावी म्हणून ठेवलेलं कीर्तन बाहेर पडलं. लक्ष्मणाची कथा, सगळ्या संतांच्या उपकाराची कथा, माऊलीची कथा, विसोबा चाट्याची कथा, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात प्रशंसिते. इतका सुंदर माल बाहेर पडला आणि सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला. आणि 12:30 वाजता आज छायाताईला भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली. हात वर करून तिने या मुलांना आशीर्वाद दिला. पोरांनो काळजीच करू नका, जिवंतभर तुम्हालाच आशीर्वाद दिला. आणि एवढा सुंदर कीर्तनाचा सोहळा माझ्यासाठी ठेवला. हात वर करून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया, व्हावे तया. दगडाच्या हृदयाची पोरं रडायला लागली. कोणी नसतं महाराज आईसारखं. त्या आईनं आशीर्वाद दिला. मुलांनो काळजी करू नका, जीवनभर ही तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देईल. गीतांजली ताई, माझा प्रसाद दादा, खूप ही तुमची माय गोड होती, दिसायला सुंदर होती, तुम्हाला संस्कार देऊन गेली. एवढा गोड कार्यक्रम चाली काय, भजन काय, एवढं गोड ठेवलं तिच्यासाठी. आज ती भगवत चरणी समर्पित झाली. ज्ञानेश्वर माऊली महाराज